नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर हा सगळा जो बेल्ट आहे ना, हा बेल्ट कांदा उत्पादक शेतकरी ह्याच्यामध्ये पाहायला मिळतो। माझ्या पुणे जिल्ह्यात पण शिरूर म्हणू नका, खेड म्हणू नका, बारामती म्हणू नका, इंदापूर म्हणू नका, त्या सगळ्या भागामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहे। आणि मग आम्ही केंद्राशी बोललो की ज्या काही त्रुटी आपल्याकडनं राहिल्या आणि आपल्या खासदाराचा महायुतीचा पराभव झाला, मताचा फरक फक्त 0.6% आहे। 0.6% मतं महाराष्ट्रात आम्हाला कमी पडली, आघाडीला जास्त पडली आणि त्याच्यामध्ये हा सगळा दणका बसला। आम्ही आता कांदा निर्यात बंदी उठवलेली आहे। त्यामध्ये आता माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला चांगला दर मिळतोय, कुठेही अडचण नाही असं मी सगळ्या ह्या जिल्ह्यांच्या मध्ये फिरलेलो आहे। उद्या पण मी पुन्हा सातारा पुणे जिल्ह्यामध्ये फिरणार आहे। माझी आपल्याला बीडला पण जाणार आहे। माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही ते महत्त्वाचं काम तुमचं मार्गी लावलं। दुसरं, माझ्या मागासवर्गीय समाजांच्या डोक्यामध्ये काहीतरी टाकलं, संविधान हे बदलणार, आपकी बार 400 पार। कशाला पाहिजे 400 पार? 300 पावणे 300 जागा आल्या तरी यांचं सरकार होतं। असा एक वेगळ्या पद्धतीचा फेक नॅरेटिव्ह ह्या काँग्रेसवाल्यांनी तिथं उपस्थित केला। लोकांना खरं पार कशाला पाहिजे? दोनदा तर 300 पार करून पण यांचं सरकार आलं। सांगितलं की 400 पार ह्याच्याकरता पाहिजे, संविधान बदलायचं आहे, आरक्षण काढायचं आहे, घटनेमध्ये बदल करायचा आहे आणि मग मात्र माझ्या मागासवर्गीय समाजाचं एक दैवत सगळ्या महाराष्ट्राचं अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये ही जर लोक अशा करत असतील तर आपण गप्प बसायचं नाही। हा एक संदेश तिथं गेला। वास्तविक ह्याच काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेब आंबेडकर साहेबांना दोनदा पराभूत केले आणि त्यांच्या विरुद्ध उमेदवार दिले। म्हणजे तिकडं त्यावेळेस एक केलं आणि आता मात्र सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतायत। आम्ही सगळ्यांनी सांगितलं की असं होऊ शकत नाही। संविधान 140 कोटी जनतेला इतकं उत्तम, इतकं चांगलं आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कुणाच्याही मनामध्ये